ओम नमो नारायण. मित्रांनो, शिवधाम सरकार नाशिक महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आपला नजर लागणे. मित्रांनो, आपल्याला नेहमी असं माहित आहे की काही घटना घडली की असं प्रचलित एक वाक्य आहे की बुवा नजर लागली. आमच्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये तर असं सांगितलेलं आहे की जर एखादा अविचारी प्राणी असेल आणि निगेटिव्ह थॉट्सने जर तो पूर्णपणे भरलेला असेल आणि एखादा मनुष्य जर जेवण करत असेल आणि त्या जेवणावर जरी त्याची नजर पडली तरी ते जेवण मित्रांनो पचत नाही. ही खरी गोष्ट आहे. पुरातन कालापासून ह्या गोष्टी चालू आहेत नजर लागण्याचा. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या परिवारामध्ये पत्नी, पती, मुलं ह्यासोबत जर तुम्ही आनंदी राहत असाल आणि एखाद्याने असं एवढं जरी असं समजा दाब देऊन असं म्हटलं काय की बुवा हे किती चांगल्या पद्धतीने राहतात, आनंदी राहतात, आपण का नाही म्हटल्यानंतर तिथनंच त्याचं निगेटिव्ह एनर्जी चालू होऊन जातं. तर मित्रांनो, ह्या नजर लागल्यामुळं तुमच्या व्यापाराला नजर लागू शकते, तुमच्या परिवाराला नजर लागू शकतं, तुमच्या इव्हन घराला नजर लागू शकतं आणि लहान बाळालाही नजर लागू शकतं, तुमच्या पर्सनॅलिटीलाही नजर लागू शकतं. तर नजर लागणे म्हणजे एक प्रकारचा तीक्ष्ण प्रहार असा वेदांमध्ये सांगितलेला आहे. ह्या प्रहारापासून आपल्याला जर मुक्तता घ्यायची असेल तर आमच्या शिवधाम सरकारमध्ये प्रत्येक गुरुवारला आणि अमावस्येच्या दिवशी नजर काढण्याचा हा प्रकार केला जातो. परंतु आता हे सर्व जे आहे, काही लोक याला अंधश्रद्धा म्हणतात, त्यासाठी काही कायदे पण तयार झालेले आहेत. परंतु जर आपलं स्वतःचं मन असं म्हणत असेल की बाबा मला माझ्या जे आहे पत्नीसोबत भांडणं होतात किंवा मुलांसोबत भांडणं होतात, रिश्तेदारीमध्ये माझं जे आहे मान सन्मान गमावला गेलेला आहे, माझं सर्व व्यापार व्यवस्थेचे चालू होता पूर्ण अचानकच त्यामध्ये बंदी निर्माण झालेली आहे, कलह निर्माण झालेला आहे, किंवा एखादा बाळ आहे किंवा मनुष्य पण किंवा स्त्री पण, जर औषध घेऊनही चांगल्यातले चांगले मोठमोठ्या तज्ज्ञाकडे तुम्ही जाताय, चांगले तुम्ही डॉक्टर घेताय, तरी जर तुम्हाला चांगलं पाहिजे तसं त्याचा उपचार मिळत नाही आणि तरीही तुमचा जर तो रोग लागतोय, तुम्हाला तुमचा रोगच नीट होत नाही, तर नजर लागणे हे एक तीक्ष्ण बाणासारखं काम करून तुमच्या शरीरामध्ये निगेटिव्ह एनर्जी फैलवतं. त्यासाठी तुम्हाला वेदांमध्ये मंत्रोच्चार सांगितलेला आहे. त्या मंत्रोच्चार करून आम्ही अमावस्या किंवा गुरुवारला शिवधाम सरकारमध्ये आम्ही त्याचं जे आहे ते त्याचं सोल्युशन काढतोय. तरी ह्यासाठी आपल्याला जर अधिक माहिती लागत असेल तर www.shivdhamsarkar.com ह्या वेबसाईटवर जाऊन तिथं आपण आमच्या आश्रमाबद्दल माहिती घेऊ शकता, नंबर लावू शकता किंवा खालील दिलेले नंबर जे आहेत त्यावर पण तुम्ही माहिती घेऊ शकता आणि आपला नंबर लावू शकता. परंतु हे बघा, युग चालतातच. सतीयुग आहे ते कलियुगापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. परंतु सतीयुगामध्ये जो मंत्रोच्चार सांगितलेला आहे अशा नजर लागण्यावर, तर ह्या नजर लागल्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतात. जवळपास सर्वच नजर असतेच. एखाद्याने असं जरी म्हटलं की बा ठीक आहे ह्यांचे पती किंवा पत्नी किती सुंदर आहे, तरीही तिथं काही डिस्टर्बन्स होतात. तो जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे, हे सर्व ग्रह आहेत. ह्या युनिव्हर्समध्ये जे काही आता पृथ्वी आहे त्याचं वजन किती आहे, पृथ्वीपेक्षा गुरु हा 7 पट मोठा आहे. ही शक्ती कुठून येत आहे? तर ह्या शक्त्या म्हणजे हे मॅग्नेटिक फील्ड आहे. म्हणूनच ग्रहांचे दोष जे आपल्या दररोजच्या म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे काही लागतात, तशाच पद्धतीचं ही तीक्ष्ण नजर, एखाद्याची बुरी तीक्ष्ण नजर किंवा भोताडी नजर ज्याला म्हणतो आपण, ते लागल्यानंतर निश्चित तुमचे दोष होतात. ते दोष काढण्यासाठी आपण कुठल्याही अमावस्येला किंवा गुरुवारला आमच्या आश्रमामध्ये येऊन त्याची माहिती घेऊ शकता आणि आपला नंबर लावू शकता. परंतु जर सायंटिफिकरित्या तुम्ही नीट नसाल होत किंवा मानसिकदृष्ट्या तुम्हाला असं वाटतं की मी ओके आहो परंतु मला प्रॉब्लेम आहेतच, कोणाची तरी नजर लागली, तर ती एक उतरून काढणे जरुरी आहे. त्यासाठी 1 तासाची पूजा आमच्या आश्रमामध्ये आहे. त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. ओम नमो नारायण.